वसई विरार शहर महानगरपालिका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इमारत भूमिपूजन सोहळा व नवीन प्रशासकीय इमारत व परिवहन भवन इमारत उद्घाटन सोहळा संपन्न। वसई विरार शहर महानगरपालिका मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इमारत भूमिपूजन सोहळा आचोळे येथे तसेच नवीन प्रशासकीय इमारत व परिवहन भवन इमारत उद्घाटन सोहळा विरार पश्चिम येथे 10 जुलै 2024 रोजी संपन्न झाला। या कार्यक्रमास खासदार डॉ हेमंत सवरा, आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर, आमदार राजेश पाटील, आयुक्त तथा प्रशासक अनिल कुमार पवार, भाप्रसे मा प्रथम महापौर राजीव पाटील, प्रथम महिला महापौर श्रीमती प्रवीणाताई ठाकूर, माजी महापौर नारायण मानकर, रुपेश जाधव, प्रवीण शेट्टी, परिवहन समिती सभापती कल्पक पाटील, अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे तसेच महानगरपालिकेचे सन्माननीय माजी सभापती 10 जुलै 2024 रोजी संपन्न झाला। या कार्यक्रमास खासदार डॉ हेमंत सवरा, आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर, आमदार राजेश पाटील, आयुक्त तथा प्रशासक अनिल कुमार पवार, भाप्रसे मा प्रथम महापौर राजीव पाटील, प्रथम महिला महापौर श्रीमती प्रवीणाताई ठाकूर, माजी महापौर नारायण मानकर, रुपेश जाधव, प्रवीण शेट्टी, परिवहन समिती सभापती कल्पक पाटील, अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे तसेच महानगरपालिकेचे सन्माननीय माजी सभापती, नगरसेवक, पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार, मान्यवर नागरिक, महानगरपालिकेचे सर्व मा उपायुक्त, मा कार्यकारी अभियंते, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। आचोळे येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बाह्य रुग्ण विभाग, शस्त्रक्रिया विभाग, अपघात विभाग, भांडार कक्ष, अतिदक्षता विभाग, डॉक्टर कक्ष, प्रसूतिगृह, पॅथॉलॉजी, डायलिसिस, फार्मसी विभाग, उपहारगृह ही विविध सुविधा असणार असून नागरिकांना यामुळे चांगली आरोग्य सुविधा मिळणार आहे। महानगरपालिका नवीन प्रशासकीय इमारत व परिवहन भवन इमारत ही 25,475 चौमी क्षेत्रफळ असलेली तळमजला अधिक 7 मजली इमारत असून या इमारतीच्या तळमजल्यावर बस सर्व्हिसिंग व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच समोरील मोकळ्या जागेत बस पार्किंग व बस धुण्याची व्यवस्था करण्यात आली असून पहिल्या 2 मजल्यांवर परिवहन कार्यालय, वाणिज्य वापरासाठी दुकाने व दुसऱ्या मजल्यावर पार्किंग व्यवस्था, दुचाकी 263 नग, चारचाकी 73 नग करण्यात आली आहे। तसेच 3 ते 7 मजल्यावर प्रशासकीय कार्यालय आहे। यामध्ये 140 सदस्य संख्या असलेले सुसज्ज सर्वसाधारण सभागृह व 66 आसन क्षमता असलेले स्थायी सभागृह स्थापित करण्यात आलेले आहे। काल उद्घाटन होते हे कळलं मग श्रेयवादाला आता त्यांना सगळ्यांना विनंती आहे जे श्रेयवादात लढतात कोणती कामं पाहती अगोदर बघून घ्या म्हणजे आमच्या नारळ पुडायच्या वेळी आमचं श्रेय बोलू नका एवढंच। बॅनरही फाडलेलं त्यावेळेला बघितलं आपण भाजपच्या कार्यकर्त्यांनी बॅनरही फाडलं तो स्वतःच्या बुद्धीची पुलिंग अशा कार्यकर्त्यांनी लावली। क्षितिज ठाकूर एकटा माझा फोटो आहे त्याला काय मी फाडायला जाऊ का ते तसे बॅनर करणार तुम्हाला काय कमी आहेत का तुम्ही लावू शकतात बॅनर लावा की नाही काय मोठी गोष्ट आहे। आचोळे हॉस्पिटलचं मैं देता हूँ ना जवाब। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्घाटन केलं भूमिपूजन ऑनलाईन केलं 19 ऑगस्ट 2021 आचोळे मल्टीस्पेशल हॉस्पिटल। मला कोणावरही काहीही बोलायचं नाही मला एवढंच माहिती आहे का शासन करणार परवा सोमवारी निघाला आणि त्यातले 25 कोटी एवढं मला माहिती आहे आणि 25 कोटीचं ते पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं गिफ्ट आहे आणि तू उद्याला भूमिपूजन करून घे म्हणून ते केलं। लक्षात आलं का आता आम्ही काही केलं ना 2021 ऑगस्ट एखादा तरी खड्डा खडला असता तुम्हाला बरं वाटलं असतो
बिजली पहले भी समस्या थी, अब और भी बिल की समस्या ये मराठी होऊन दे रे, मराठी होऊन दे. लाईन पे जाने दो ना, कोचिंग लाईन. विजेचा प्रश्न असा आहे, काल माननीय उपमुख्यमंत्र्यांकडे आपल्या येथील रहिवासी, काही त्यासेवक, व्यापाऱ्यांचे काही प्रतिनिधी होते, शेतकऱ्यांचे आणि त्याचबरोबर इंडस्ट्रीवाल्यांचे. आज आपल्या इकडे 540 मेगावॅट वीज वापरली जाते आणि ही सबस्टेशन कमी आहेत. 2 सबस्टेशन येत्या महिना 2 महिन्यात काम चालू होईल. वसईतलं काही भागातलं अंडरग्राऊंड वायरिंगचं काम चालू होईल. पुढची 2 सबस्टेशन आहेत, त्याला आणखीन काही वेळ नाही लागतील, 6 महिने लागतील. आज जेवढे स्विचिंग स्टेशन, सबस्टेशन वगैरे आहेत त्याच्यापेक्षा जास्तच हे इन्फ्रास्ट्रक्चर येत्या 1-1.5 वर्षात चालू झाल्यावर 1-1.5 वर्ष लागते का आम्हाला, तर तेवढं जाईल. त्याच्यामुळे असलेली विजेची समस्या ही संपेल. राहिला बिलाचा, तर ज्यांना चुकीची बिलं आहेत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधा. चुकीची बिलं मी बोलतोय, संपर्क साधा, त्याच्यावर आम्ही मदत करू. दुसरं काय? शेवटचा प्रश्न आहे की आज वसई विरार शहर महानगरपालिकेचं अद्ययावत आणि खूप मोठं, खूप छान असं कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. यामध्ये सर्व पत्रकारांना केबिन मिळेल नाही, पण आपण कधी कधी मिळेल आणि मिळेल? केव्हा मिळेल? आणि आता जर आपण बघितलं खरंच तर आहे ना. हॉलच्या पाठीमागे आम्हाला ते एक 4 खुर्च्या कॅबिन दिलंय. अरे बाबांनो, ती फक्त जनरल काउन्सिल कव्हर करण्याकरता सभा आहे. ज्यावेळी जीबी चालू असेल त्यावेळी तिकडे तुम्हाला उभं केलं जाईल, बसवलं जाईल. सगळा हा कार्यक्रम केला तर पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 25 कोटीची ऑर्डर म्हणजे जो DR निघाला तो देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी क्षितिज ठाकूर यांना तपास केलेला. मी तर त्यावेळी हजर पडलो. सगळ्यात महत्वाचं एक आहे, श्रेय कोणाचा हे अख्खा महाराष्ट्राला माहिती, त्याच्यावर मला काही चर्चा नाही करायची. अरे जरा थांबा. भूम खाली की भाई. श्रेयवादामध्ये मला काही पडायचं नाही, अख्खा महाराष्ट्र